तर आज आपण इथे निंबाळकर सर यांच्या वाढदिवसासाठी जमलेलो आहोत. आपल्याला माहित आहे की आपल्या सगळ्यांचे ज्यावेळेस वाढदिवस असतात त्यावेळेस सगळ्यात जास्त उत्साह कोणामध्ये असतो तो निंबाळकर सरांमध्ये असतो. तर अशा उत्साहमूर्तीची आज वाढदिवस आहे. तर सगळ्या डिपार्टमेंटच्या वतीने माझ्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यानंतर मी नळे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आता निंबाळकर सरांसारखं आपल्याला एवढं तर काही बोलण्यामध्ये प्रावीण्य नाहीये, पण आपल्याला जीवनामध्ये जीवन जगताना जीवनाची वाटचाल करताना भरपूर काही आपल्या जीवनात संकट येतात, काही चढ उतार असतात आणि अशा वेळेस आपल्याला कोणातरी खंबीर साथ लागते. काही गोष्टी अशा असतात आयुष्यामध्ये का आपण कोणाला सांगू शकत नाही आणि कोणाला सांगितल्या त्या गोष्टीचा तो काय उपयोग करून या पद्धतीनं आपल्या एक चांगल्या मित्राची गरज असते. आणि संकटाच्या काळात जो मदत करतो आपल्याला ऍक्च्युली तो देवाला पाठवलेला एक देवदूतच असतो. तर अशा प्रकारे निंबाळकर सर म्हणजे एक या देवदूतच म्हणावं लागेल आपल्याला, कारण की त्यांची आपल्याला कायम प्रत्येक गोष्टीमध्ये अडीअडचणी त्यांची मदत आहे. आणि तुम्ही कुठलाही घ्या, विद्यार्थ्यांना म्हणा, कुठल्याही प्रकारे सरांची फार मदत असते. सरांच्या शारीरिक जीवनामध्ये मला 3 गोष्टी माहिती आहे. सरांवर फार शारीरिक संकट आलेले. सरांचा जन्मताच, आता सर आमच्या चुलते शेजारी राहिले होते, तर सरांना जन्मताच नाही का एक फार मोठं ऑपरेशन झालं आहे सरांचं. सर त्याच्यातून वाचलेले. सेकंड सरांचं काय क्रिकेट खेळताना एक अशी बॅट लागलेली सरांच्या डोळ्याला, तर तेव्हापासून सरांना एक डोळ्याचा प्रॉब्लेम झाला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, सरांना परत एक संकट आलं होतं, म्हणजे त्यांचं एक मेजर ऑपरेशन झालं होतं. पण सरांची काय का गॉड गिफ्ट का सरांचं जे गुड विल पॉवर एवढा चांगला आहे का सर सगळ्यांमधून गोष्टीतून व्यवस्थित पार केलं आणि दैवी शक्ती पण आहे सरांमध्ये. तिसरी गोष्ट सांगायचं, सर ॲल्युमिनीचं काम करताना सर पूर्ण झोकून द्या स्वतःला. आणि काम करताना सरांचं एक बघितलं असेल का त्यांचं जे रिस्पॉन्डिंग असतं ते फार हायर ऑथॉरिटी, हायर ॲल्युमिनी, त्यांचे प्रोफाईल फार हाय राहतात, किंवा बरोबरचे किंवा ज्युनियर माणसं. तर प्रत्येक गोष्टीला प्रत्येक माणसाचं कसं बोलायचं, कसं ट्रॅकल करायचं, कसं करस्पॉन्डन्स करायचा, त्या सगळं इंग्लिशमध्ये म्हणा, सरांचं इंग्लिश मराठी असं दोन्ही लँग्वेजवर फार चांगलं प्रभुत्व आहे. आता मी ठराविक लोक बघितले का त्यांचं हे इंग्लिश आणि मराठी दोन्हीवर चांगलं कमांड असते. तर काही लोकांची इंग्लिशमध्ये असू शकते, काहींची मराठीत, पण सरांचं त्याच्या आई वडिलांचं सरांचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. असे मुलं घडवले सर, त्याचे तिन्ही पण सरांना 2 बंधू आहे का, ते तिघांमध्ये सुद्धा इतकं अटॅचमेंट चांगली का. आणि सरांचं नेचर तर माहिती फार सोशल, एका गावामध्ये पडले त्याला माझी काही आठवत नाही. कारण की मी बघितलं ॲल्युमिनीचं काम करताना किती दुसरं काम असू द्या, पण सर ते काम सोडणार. घरून जरी फोन आला मॅडमचा तरी सर त्याच्याकडे कमी लक्ष देणार, पण हे काम पूर्ण उरकणार आणि नंतरच पुढे जाणार. आणि हे काम करताना म्हणजे सरांना भरपूर काही त्रास, पण म्हणजे त्रास होण्यापेक्षा कष्ट फार आहे त्याच्यामध्ये. कारण त्या कोणी सांगण्यात, कारण त्या पद्धतीचं म्हणजे तयार होणं किंवा ते काम करणं हे कोणाचं पण काम नाहीये. त्याला तो आपण काय करतो, जनरल मटेरियलिस्टिक असतो. आपल्याला फायदा असला तर आपण त्याचं गोड बोलतो, काम करून घेतो, निघून जातो, किंवा असलं तरच आपण त्याला रिस्पॉन्ड करतो. पण सरांचं काय, सर कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांनी स्वतःचा स्वार्थ नाही बघितला. मी असं बघितलं त्यांच्या कामातून. सर काम करत्या, कुठला विद्यार्थी असो, बऱ्याचशा मुलींना सुद्धा, एक मुलगी आहे आपल्याकडे बीला, तिला ती स्कॉलरशिप आणून दिली, किंवा सर कंटिन्यू कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये त्यांचं रायटिंग स्किल एवढं चांगलं आहे का त्यांनी त्यांच्या लिखाणातून, आता माझ्या वाढदिवसाला सरांनी एवढं छान लिहिलं. माझं तर सोडून द्या, माझे जे रिलेटिव्ह होते ज्यांनी त्यांनी मला सुद्धा सांगितलं. काल तर माझे एक मेवणे, ते वार्चिन इंडस्ट्रीमध्ये जनरल मॅनेजर, ते मला निंबाळकर सरांचं अभिनंदन करून पहिलं माझा हिरो कारण काय झालं होतं, त्यांनी काय रेट टाकला, मी पुढून वाचलं होतं, तुमच्यापर्यंत कसा आला. आता हे सोशल मीडिया आहे, आता त्यांचं काही रिलेशन पण नाही सरांचं, पुढून तरी त्यांना पोहोचलं. म्हणजे आता सरांचं म्हणजे, कारण की आयुष्यामध्ये भरपूर काही वेगवेगळ्या गोष्टी करीत असतात, त्यांना सगळ्यांना इनडायरेक्टली फायदा होतो. आणि सरांची एक बाजू बघा, आपण टुवर्ड्स हॅपीनेस नाही जात. जर एखादी 10 गोष्टी, 10 लोक जर चांगल्या ड्रेसमध्ये असले, चांगले जर आनंदी असले, आपण त्यांच्याकडे पाहतो. पण सरांचं काय का, एक जण तो कुठंतरी म्हणजे त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा तो दुःखात आहे, सरांची नजर पहिले त्याच्याकडे जाते. मग सरांच्या लेखातून पहिलं तुम्ही अंध व्यक्तीवर लिहिलं, किंवा कुठलाही कामगार असेल, कुठला ऊसतोडीवाला, म्हणजे सरांना जे जाणवलं त्यातून सर त्याच्यावर लेख लिहिला. आणि सरांचं हे कॉन्ट्रीब्युशन फार म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये सरांचं, म्हणजे ह्या कॉलेजमध्ये तर मोलाचा वाटा आहे सरांचं, प्रत्येकाला सहकार्य झालं. असंही आता पूर्ण चालू आहे डिपार्टमेंटला. पण सरांची दुसरी ऍक्टिव्हिटी पाहिलं, सरांचं नॉलेज पण चांगलं आहे, ग्रास्पिंग पॉवर चांगला आहे. सरांचं एवढंच प्रॉब्लेम फक्त एवढा आहे का, सर थोडंसं काय करताय म्हणजे त्याच्यात ते म्हणजे त्यांच्यात ऍबिलिटी भरपूर आहे, पण ते तुम्हाला काय
त्यांना पुश केल्याशिवाय ते पुढे जात नाही. बाकी त्यांना पण बाकी एवढ्या याच्यातून त्यांचं लेक्चर घेणं म्हणा त्यावेळेला जाणार कुठलाही सब्जेक्ट त्यांचं म्हणजे नॉलेज पण चांगलं आहे आणि त्याच्याबद्दल सरांची कमांड पण चांगली त्या सब्जेक्टमध्ये. कुठलंही लेक्चर हे ऑफ गेलं किंवा आज कधी गोष्ट झाली एवढं बिझी असताना त्यांचं तिकडे कॉन्सन्ट्रेशन असतं. पण म्हणजे कुठल्या गोष्टीला कुठली किती प्रायोरिटी द्यायची हे सरांपुढे शिकावं आपण. तर या सगळ्या गोष्टींचा आता तुम्हाला तर माहिती आहे, प्रत्येक जण तुमचे अनुभव सांगणारच आहे. तरी मी सरांना त्यांच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच आमच्यावर असंच प्रेम राहू द्या सरांना आणि अशीच मदत करत राहा. तरी मी डिपार्टमेंटच्या वतीनं माझ्या परिवाराच्या सरांना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाला. धन्यवाद. थँक्यू. सरांना विनंती करतो की पहिल्यांदा आपल्या सत्कार मूर्तींचा सत्कार करावा आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आपण सगळे आता ॲक्च्युली हा सचिनचा पुनर्जन्मानंतरचा पहिला वाढदिवस आहे. कारण ज्या प्रकारचं त्याचं ऑपरेशन झालं त्याचा पुनर्जन्म असेल, बरोबर आहे की नाही. सचिनला मी 27 वर्षापासून ओळखतो. त्याचा मोठा भाऊ आणि मी वर्गमित्र. सचिन हा हमेशा खुशी असणार पाणी, हमेशा खुश. तो सुखातच खुश असतो, दुःखातच खुश असतो. मी कदाचित त्याला टेन्शन घेतलं ते बघितलेलं आहे आणि मदतीला तत्पर असतो तो. पण सुखात कदाचित नसेल पण सुखात तो हिशोब करतो, पण दुःखात तो पहिला असतो. आणि हसतमुख नेतृत्व आहे, अमोघ ऊर्जा आहे त्याच्यात. त्याला जे आवडीचं काम आहे त्याच्यामध्ये डेडिकेशन खूप, ते 100%. आणि मदतीला तत्पर असणारा, लिखाण त्याचं अमोघ आहे. मी त्याला सजेस्ट करेल की आता त्याचा पुनर्जन्म झालेला आहे, लिखावरणावर हे जे तो लिहितो त्या मुलीचा असेल किंवा त्या जोडीवाल्याचा असेल, हे त्यांनी संग्रहित करून ठेवून आणि त्याचं पब्लिकेशन करावं. वाटलं तर पब्लिकेशन आपण सगळ्यांच्या हस्ते करू. पब्लिकेशनसाठी मी पुढाकार घेईल, पण एक पब्लिकेशन करून एक त्याचं जी आपल्याला जी लेखन शक्ती आहे त्याला आणखीन त्यांनी धारदार बनावं. आणि माझ्या वतीनं, कुटुंबाच्या वतीनं, डिपार्टमेंटच्या वतीनं त्याला हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. त्याला आणखीन असंच चांगलं आरोग्य लाभो, असंच हसत राहावं आणि असंच लोकांची खेळत राहावं. त्यानंतर मी लोटे सरांना विनंती तर यानंतर मी विनंती करतो कडू सरांना की ॲज अ स्टुडंट त्यांनी त्यांचा अनुभव व्यक्त करावा. आता कधी बोललो नाही कोणाच्या बड्डे ना. मी आभार मानतो सर्वांची. मला जी बघा आज निंबाळकर सरांचा बड्डे आहे त्याच्यामुळे आपण आज इथे जमलेलो आहोत. मला एक एक्सपिरियन्स सांगायचा ठरलं निंबाळकर सरांचा. आम्हाला एक मॅपिंग करायचं होतं. 18-19 आपल्याकडं नॅटची पण कमिटी येत. आम्हाला फर्स्ट इयरचं मॅपिंग करायचं होतं, सगळ्यात मोठं टेन्शन. मग हे मॅपिंग करायचं कसं. सरांनी असा एक फॉर्म्युला सापडून काढला तर आमचं मॅपिंग साधारण 1-1.5 तासात ते पूर्ण झालं. जे रेकॉर्ड नसतं ते कसं फॅब्रिकेट करायला पाहिजे आणि त्याचं पण त्याचा ते पण कसं ऍक्च्युअल कसं कन्वर्ट करायचं ते महत्वाचं आहे. ऍक्च्युअल मध्ये कसं प्रेझेंट करायचं ते त्याचं माझं काय बॅकग्राऊंड आहे, कसा तो प्रेझेंट करायचा, कसं ते हायलाइट झालं पाहिजे, कशा प्रकारे तो लार्ज काम कसं स्मॉल याच्यात कम्प्लीट करणं ते पण वेळ टास्क नाही. कोणाला काही त्याच्यात हे होणार नाही. मार्क ऍक्च्युअलच गॅजेटचेच मार्क घेतले, सगळं घेतलं, पण काही मार्क काही डिव्हिजनचे स्टाफ नसल्यामुळे ते भेटले. तेवढेच मार्क आम्ही फॅब्रिकेट केलं. पण सरांनी हार्डली अर्धा ते 1 तास सगळं ओके करून दिलं. त्याकडे संपली ती 8 सरांना मी त्यांच्या बड्डेनिमित्त खूप शुभेच्छा देतो डिपार्टमेंटच्या वतीने. थँक्यू. व्हेरी वेल स्पोकन. ओके. प्रॅक्टिस. थँक्यू. यानंतर मी त्यांचे देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आज आपण निंबाळकर सरांच्या बर्थडे निमित्त जमलेलो आहोत.
आणि त्यांचा खूप सपोर्ट आहे मला लॅबमध्ये पण, आणि काही अडचण असली तर ते सॉल्व्ह करायला मला तत्पर उभे असतात. बऱ्याचदा त्यांनी मला मदत केलेली, स्ट्रेसमध्ये असो किंवा काही असो, किंवा मेडिकल काही प्रॉब्लेम असला. तसंच बेलकर सरही मला बऱ्याचदा मदत करतात. तर मोठ्या भावांसारखं त्यांनी मला काय मदत केलेली आहे दोघांनी पण. आणि निंबाळकर सरांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यानंतर मी हो मॅडम राहिला ना. उशीर झाला. लोखंडे सर. लोखंडे सर. तरी एक सांगू इच्छितो, एक सरांनी किस्सा सांगितला होता की सरांना पोहता येत नव्हतं, तर त्यांना तोही एक इन्सिडन्स मधून ते बाहेर आले होते की कोणीतरी त्यांना हेल्प करून वाचवलं होतं. कोणीतरी म्हणजे आईची विद्यार्थी होती, हा. तिला पोहत येत होतं, तिने मला धरून आणलं बाहेर. मी गटांगड्या करत होतो. 4 वेळा वाचले सर. म्हणजे मला काय म्हणायचं, पहिल्यापासून खूप कॉम्प्लिकेटेड नाही यानंतर लोखंडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आज आपण निंबाळकर सरांच्या वाढदिवसानिमित्त सगळे जमलेलो आहोत. निंबाळकर सरांविषयी सांगायचं तर ते म्हणजे आता सध्या त्यांच्या एकदम हेल्थमधून बाहेर आले केस घेऊन. तर त्यांनी खूप म्हणजे त्या केसचं जे वर्णन केलं होतं, जे हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस त्यांनी कुठलाही स्ट्रेस नाही घेतला. ते जे वाचायचो आपण त्यांच्याविषयी, म्हणजे ते बाहेर आल्यानंतर ICU बरोबर, म्हणजे ते आपल्याला की एक्झाम्पल आहे की आपण म्हणजे आपल्या सिच्युएशन आली हो आपल्या आयुष्यात काही हॉस्पिटलची वगैरे, तर आपण त्या सिच्युएशनला कसं सामोरे गेलं पाहिजे. मेंटली ते स्ट्रॉंग आहे आणि खूप छान लिखाण करतात ते. आणि मला एक इच्छा आहे की त्यांनी, मी त्यांना बोललेलं पण आहे, तुम्ही एक पुस्तक छापावं त्याच्यात किंवा प्रकाशित करा, म्हणजे जे लेखी आणि मग ते प्रकाशित करावं. आणि माझी एक त्यांनी इच्छा नाही की त्यांनी मला पुस्तक नाही दिलं, लवकर देतील नक्की. तर असंच मी माझ्या कुटुंबाची, माझ्या डिपार्टमेंटची त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. यानंतर मी लोखंडे सरांना विनंती करतो. म्हणजे नाही अहो तसं बोलणार फक्त गुळवे सर नाही तसं नाही. गेला वेळेस 2 मिनिटं गुळवे सरांनी बोलावं. सर्वप्रथम आज निंबाळकर सरांना, श्रीपाद निंबाळकर सरांना, आपल्याला सगळ्यांना सचिन निंबाळकर सरच माहिती आहे, त्यांचं खरं नाव श्रीपाद निंबाळकर आहे. माझी तशी सरांची ओळख 2011 किंवा 12 पासून झालेली आहे, पण इनडायरेक्टली मी त्यांना 2002-3 सालापासून पण इनडायरेक्टली ओळखत होतो. आमच्या शेजारी राहत होते काळे साहेब, त्यांचा मुलगा प्रशांत काळे. तो आणि सर एकदम जवळचे मित्र, आणि मित्रामुळं दुसऱ्या मित्राने खूप मार खाल्ला होता. तेव्हा त्याचा फ्लॅशबॅक तो मला 2012 साली आठवला, जेव्हा सरांनी मला सांगितलं तो माझा जवळचा मित्र होता. सरांची मैत्री, आता मी एक निगेटिव्ह बाजू सांगितली का त्या मित्राने मार खाल्ला, पॉझिटिव्ह बाजू पण अशी आहे की कोणताही त्यांचा एखादा असा कोणताही मित्र असो की ज्याला गरज आहे, सर कधी त्याला वाऱ्यावर सोडत नाही. तो आर्थिक दृष्ट्या त्याला मदतीची गरज असो, त्याला काही म्हणजे दुसऱ्या वेगळ्या प्रकारची काही मदत लागत असो, सर 100% त्याला मदत करणार. वेगळी म्हणजे कुठली? वेगळी म्हणजे सर समजा आता मॅपिंग पाहिजे, एखाद्याला इमोशनल सपोर्ट द्यायचा आहे, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये सपोर्ट द्यायचा आहे, काउन्सिलिंग सरांची ते एकच नंबर आहे. लग्न करावं. सर माझी अशी एक इच्छा आहे, सरांनी त्याच्यावर एक सेपरेट पुस्तक लिहावं, माणसाने लग्न करू की नाही. सरांना खूप प्रदीर्घ अनुभव आहे असा त्या गोष्टीमध्ये, सर सगळ्यांनाच गाईड करू शकतात. आणि बेसिकली तामाने सर जसं मी म्हणतो की PREC चे आपले गुगल ड्राईव्ह आहेत, तसं मी निंबाळकर सरांना कॅनवा म्हणू शकतो आपल्या PREC चा किंवा PRES चाच.
कोणत्याही प्रकारचा डिझाईन असो, कोणत्याही प्रकारचा कंटेंट असो ते तयार करणार. त्या कंटेंटला अनुसरून सर सगळे प्रकारचे फ्लेक्स, सगळ्या प्रकारच्या गोष्टी तयार करू शकतात. एक आपण मूवी बघितला होता ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, तसे सर ऍक्सिडेंटल प्रोफेसर आहे. कारण ते फक्त प्रोफेशन बाय प्रोफेशन या फील्ड मध्ये आहे, पण त्यांचं खरं जे मास्टरी आहे ती त्यांच्या लिखाणात आहे, त्यांच्या डिजिटल आर्ट मध्ये पण आहे. आता मला माहित नाही तुम्ही किती लोकांनी त्यांचं डिजिटल आर्ट बघितलंय, पण जर तुम्ही जर त्यांचं डिजिटल आर्ट जर बघितलं, लिखाण असेल, कॅनवा असेल किंवा काही ड्रॉइंग प्रेझेंटेशन तयार करणे असतील, तर सरांचा एकच नंबर येईल. हे आपल्याला माहित नसेल, मला माहित आहे. टेक्नॉलॉजी बद्दल जर बोलायचं जर झालं तर इवन आफ्टर तामाने सर, ही नोज एव्हरीथिंग. इवन आफ्टर तामाने सर, हे त्यांना माहित असेल. सरांचा ऍटिट्यूड असं आहे की जसा कलियुगात श्रीकृष्ण जर असला असता तर त्याची थोडेफार अंश 100% निंबाळकर सरांमध्ये भेटले. तुम्ही ज्याला जो अर्थ घ्यायचा त्यांनी तो अर्थ घ्या. मी ज्या अर्थाने सांगितलं तो माझ्या मला माहिती आहे. अर्जुनाला दिले ज्ञान प्राप्त सांगितली गेली असो, ज्यांनी जो अर्थ घ्यायचा त्यांनी तो अर्थ घ्या. मी चांगल्याच अर्थाने सांगतोय. तर अशा आपल्या या मल्टी डायमेन्शनल, मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटीला खूप खूप शुभेच्छा फ्रॉम मी अँड माय फॅमिली. यानंतर अजून कोणाला मनोगत व्यक्त करायचं आहे? थोडक्यात महत्व सांगायचं म्हणजे ते प्रेझेंट मोमेंटला जिथं असतील त्या कामात ते मग्न असतात. म्हणजे आता ते लिखाणचं गुण कदाचित त्यांचा बाहेर निघला जेव्हा ते प्रवास करायला लागले, नाही तर कदाचित प्रवास चालू केला नसता तो लिखाणाचा गुण तो आपल्याला कळाला नसता. म्हणजे याचं काय, त्या ज्या गोष्टीमध्ये ते असतात त्याच त्यांचं मन लागलं. मग दुसरं काय काम बघ, एखादं पेंटिंग असलं त्याला तिथून बाहेर काढावं लागतं, ते पुढचं काम कम्प्लीट करणं म्हणजे झाले म्हणजे अल्युमिनी रिलेशन मध्ये एखाद्या अल्युमिनी बशीच 2 दिवस त्याच्या गप्पा मारत घाला त्यांचा इतका वेळ जातो. एवढा वेळातून दुसरी गोष्ट त्यांची मेन म्हणजे त्यांचं आता डोळ्याचं मला म्हणजे इतकं 10-12 वर्षानंतर कळलं का सरांचा एका डोळ्याने पूर्ण दिसत नाही, एका डोळ्याचा नंबर मायनस केले. म्हणजे आपल्या बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल आणि त्यांनी कधी कोणाला ते होऊन सांगितलं नाही, काही नाही. म्हणजे आपल्या जे कमतरता आहे त्याच्यात काय किंवा जाणवत पण नाही, त्यांनी त्याचं कधी हे पण नाही केलं. तर असं सरांचा मेन म्हणजे काय, प्रेझेंट मोमेंटला, प्रेझेंट मोमेंट मध्ये जे जगतात त्याच्यातूनच ह्या गुण त्यांचे ऑटोमॅटिकली बाहेर निघतात. तर असे गुणाचे आपण फक्त त्याचा मोबाईलचा वापर जास्त आहे आणि तो जास्त आहे काय करा त्याला माहिती. आणि त्याला सजेशन असेल आपलं सजेशन असं काय, 1 दिवस विदाउट मोबाईल राहायचं त्यांनी शक्य झालं तर बघ त्याच्यासाठी बेस्ट लागेल. काही करू शकतो. हा करू शकतो. मग हे केलं तर चांगलं. नक्की याला माहिती कंट्रोल माझा आहे, पण थँक्यू दादा. यानंतर मी लोंढे सर विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त खरं सर्वांनीच खूप छान शुभेच्छा दिल्या आणि आपले अनुभव निंबाळकर व्यक्त केले. सकाळपासूनच खरं तर मी खूप अलर्ट असतो वाढदिवसाच्या बाबतीत, पण आज सचिनचा वाढदिवस मला माहितीच नाही. इथं आल्यानंतर सकाळी 9 वाजता कळलं की तुमच्या देखील वाट सचिनचा वाढदिवस कळलं. सचिनचा वाढदिवस सगळ्यांसाठीच म्हणजे एक बरवणीचे की सचिन आपला वाढदिवस सचिन काय लिहितो की आपल्याविषयी सचिनचं काय मत आहे, कारण ते आपल्याला माहित नसतं एवढं सुंदर सचिन त्याच्यामध्ये लिहिलं असतं. सचिन बरोबर कठोरपणे वागणारा मला वाटतं का मी एक माणूस असेल की ज्याला खूप वाईट पद्धतीने बोलतो आणि सिरियसली बोलतो, म्हणजे चेष्टा मस्करीमध्ये नाही आहे, त्याला खूप वाईट पद्धतीने झापणारा माणूस मी. कारण काय माहिती का, घरचे संबंध खूप जवळचे आमचे. म्हणजे त्याचे आई वडील, माझे आई वडील खूप काळ एकत्र राहिलेले, आम्ही सुद्धा खूप काळ एकत्र राहिलो. याच्याविषयी तरी काही थोडंसं वडिलांना किंवा आईला खटकलं तर ते पहिले मला बोलून घेणार आणि सचिनचं असं आहे आणि तू बघून घे. त्यांना माहिती की 100% कुठं जर कोणी येणार असेल तर तू इथे आहे. आणि बरोबर तो मोठ्या भावाप्रमाणे थोडंसं माझं ऐकतो आणि बऱ्याचशा गोष्टीला तो जर चुकीच्या गोष्टी असतील तर तो थोडासा दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. एवढ्या मोठ्या प्रसंगातून बाहेर येऊन आणि विलया बाहेर येऊन आणि त्या प्रसंगाचं फार मोठं विचित्र पद्धतीने इश्यू न केला ते, म्हणजे ज्या पद्धतीने ते प्रकरण हँडल केलं की एवढं क्रिटिकल ऑपरेशन होतं की त्यातून माणूस बाहेर येण्याची गॅरंटी नाही.
म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किंवा त्याने ते लिहिलंय ते तिथपर्यंत ठीक आहे, परंतु मी जे ऐकलं किंवा याच्या अगोदर ज्यांचे झालेले त्या एक्सपिरियन्स घेतली आम्ही ना, तर त्यातून माणूस बाहेरच येईल याची काही शाश्वती नाही की गॅरंटी नव्हती. परंतु अगदी ऍडमिट झाल्यापासून तर डिस्चार्ज मिळेपर्यंत त्या माणसाने या गोष्टी इतकं ज्या पद्धतीने हँडल केलं. कारण मी संध्याकाळ म्हणजे त्यांच्या मेसेज बरोबर बोललो ना, तर त्यांचं त्यावेळेला असलेलं मन, त्यांच्या मनामध्ये असलेल्या वेगळ्या भावना त्यांनी माझ्यासमोर व्यक्त केल्या. आणि हा माणूस त्यावेळेला सुद्धा सगळ्या घरच्यांना धीर देत होता की टेन्शन घेऊ नका, मी आहे. इव्हन त्याने डॉक्टरला धीर देण्याचा प्रयत्न केला. ही मोठी गोष्ट हे असं जगात एक वेगळं उदाहरण आहे. खरंच सगळेजण बोलले की त्याचं लिखाणं बाबतीत खरंच आधारणार नाही आणि कुणी धरणार नाही. कारण प्रत्येकाच्या वाढदिवसा दिवशी लिहिणं एवढंच नाही, तर मी आज माझ्या लेखामध्ये पण म्हटलं की एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाविषयी लिहिणं, त्याच्याविषयी ऑलरेडी सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, त्याच आपण विस्तृतपणे सांगणं ही सोपी गोष्ट आहे का? ते कुणी करतं. चांगल्या माणसाविषयी, श्रीमंत माणसाविषयी, प्रसिद्ध माणसाविषयी लिहिणं सहज शक्य आहे. परंतु एखादा वंचित आहे, एखादा दुर्लक्षित आहे, ज्याच्याविषयी कोणालाच काही कल्पना नाही आहे, अशा माणसाविषयी त्याची माहिती काढून त्याच्याविषयीच्या भावना व्यक्त करणं आणि त्या पण या लेवल पण व्यक्त करणं की खरोखर प्रत्येकाच्या मनाला त्या भावतात. म्हणजे आम्ही लिटरली एक म्हातारा माणूस होता, कोल्हापूरहून आम्ही येत होतो म्हणजे एक विद्यार्थी प्रांजलकडचं लग्न होतं. त्या म्हाताऱ्या माणसाला आम्ही लिफ्ट दिली, तर तो त्याला प्रवाहनगर फाट्यापर्यंत यायचं होतं. तो बिचारा बसला गाडीमध्ये, तेव्हा सचिनने त्याची ज्या पद्धतीने विचारपूस केली आणि त्या माणसाला त्याच्यामध्ये इतका आनंद झाला प्रचंड की उतरताना त्यांनी म्हणजे एवढी परिस्थिती वाईट असताना त्यांनी पैसे देऊ केले आम्हाला की सर एक भाड्याचे पैसे घ्या म्हणून. सचिन म्हणे बाबा तुम्ही आमच्या वडिलांसारखे आजोबांसारखे, आम्ही तुमचे पैसे घेणार नाही. त्यांनी खूप आग्रह केला त्यावेळेला. तर ही आहे ना प्रत्येकाच्या एक मानसिकतेचा भाग आहे. कोणी कोणत्या पद्धतीने घेतं, कोण कोणत्या पद्धतीने घेतं, हा ज्याचा त्याचा भाग आहे. परंतु त्याच्याच लेखातून म्हणजे प्रेरणा घेऊन बरेच जण काही ना काही चांगलं काम करतात. ही खूप मोठी जमेची बाजू आहे. आणि सचिन प्रत्येकाबरोबर ज्या पद्धतीने हसून खेळून राहतो किंवा मॅडम असो किंवा टीचर असो, फारसा भेदभाव करत नाही. तो त्या सगळ्यांना एक समान वागवतो. मुली असो मुलं असो, त्याच्या बाजूला कायम गारडा असतो. म्हणजे इव्हन तो शिकवायला आहे किंवा नाही आहे तरी सुद्धा फर्स्ट इयरची मुलं बऱ्याचदा सचिन येतात काहीतरी सोल्युशन मागायला. का? कारण माणूस सोल्युशन अशा ठिकाणी मागतो की ज्याला थोडीशी गॅरंटी असते की इथून मला काहीतरी भेटेल. नाही संपूर्ण सोल्युशन भेटलं तरी हा काहीतरी मला मार्गदर्शन किंवा मार्ग तरी दाखवेल इकडे तरी जावं. या पद्धतीने सचिनचे खूप काही किस्से आहेत. खरंच खूप जास्त किस्से आहेत. म्हणजे आपण सोबत खेळत होतो तेव्हापासूनचे ते किस्से आहेत. अगदी 2011 पासून खूप काही किस्से आहेत. भावाबरोबर तो इतका जास्त संलग्न आहे किंवा त्याची एवढी जास्त अटॅचमेंट आहे की बापू असेल तर, आणि त्यांचं सुद्धा सचिन बरोबर इतकी प्रचंड अटॅचमेंट आहे ना की मी बघत असतो की दिवाळीच्या वेळेला किंवा जो प्रसंग असेल त्यावेळेला ते जेव्हा कुटुंब एकत्र येतं त्यावेळेला तो उत्साह सचिन येतो दुसरीचे वेळ असतो. जसं बेलकर सर म्हटलेच की हे व्यक्तिमत्व थोडंसं वेगळं आहे आणि हे असं व्यक्तिमत्व म्हणजे लाखातून एखादं होतं. आणि पिअर खरंच खूप सचिन म्हणजे तोंडावर कौतुक करायचं म्हणून नाही, खरंच पिअर तू छान आहे. तुझ्या पद्धतीने कारण प्रत्येक जण अलुमनाय जो विद्यार्थी आहे तो सचिनचा कधी पोस्ट कधी पडते याची वाट बघत असतो. आणि खूप अलुमनाय आम्हाला भेटले, खूप लोक त्याच्या लिखाणामुळे किंवा त्याच्या पोस्टमुळे जो टर्नओव्हर आहे तो वाढलाय, खूप जास्त झाला. त्याच्या या स्वभावामुळे बऱ्याचदा घरी खूप त्रास होतो, घरच्यांना त्रास होतो, घरच्यामुळे त्यालाही त्रास होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी तो कसा मॅनेज करू त्यालाच माहिती आहे. कारण मी घरी खूप अटॅच आहे. म्हणजे डायरेक्ट त्याची मिसेस संध्या आहे ती डायरेक्ट माझ्याबरोबर या विषयावर बोलत असते. मॅनेजमेंट ठीक आहे. आणि एवढं करून कसं मॅनेज करायचं तर सचिनला ज्या त्याच्या सगळ्या गुण आहेत त्याच्यामध्ये आणखीन भर पडो, आणखीन खूप चांगलं हो त्याचं आणि सुदृढ राहू. कारण मी मुलांना उदाहरण देत असतो आणि मी खरोखर प्रत्येक क्लासमध्ये उदाहरण दिलं की डेडिकेशन काय असतं, की क्रिया करायची किती किती हे करायचं. आपण सूर्यनमस्कार नाही आपण
कंटिन्युअसली किती दिवस तू ते एक हजार. हा? 1000 1000 दिवस एकही दिवस न चुकता, एकही दिवस न चुकता पहाटे 5 वाजता उठून क्रिया करणं, हे जे डेडिकेशन आहे ना, मी मला सांगत असतो की आपण कारण 1000 सांगतो आणि मी पण आपल्याला कारण हवं असतं काय, आज मला फिरायला जायचं, मी कारण सांगतो आज थंडी आहे, इथं काल रात्र खूप लागलेलो आहे, आपण काय कारण 1000 दिवस कंटिन्युअसली अजिबात कुठल्याही प्रकारची रजा न घेता त्या माणसाने जिथे असेल, तो बेंगलोरला गेला तर बेंगलोरला त्याने ती क्रिया कंप्लीट करून हे केलं. हे मी मुलांना उदाहरण सांगतो की जर ठरवलं तर काही होऊ शकतं. हे खूप मोठं उदाहरण आहे सचिन. अशा खरंच सचिन विषयी काय बोलावं आणि किती बोलावं तर शब्द कमी पडतील. तर मी सचिनला पुन्हा एकदा आपल्या सर्वांतर्फे दीर्घ आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो. सचिनचं ही जी वृत्ती आहे की प्रत्येकाला मदत करण्याची, अशीच वाढत राहा. तुझ्याकडून खूप जणांचं कल्याण हो, खूप विद्यार्थ्यांचं कल्याण हो, हीच मी सचिनने प्रार्थना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देतो. आपण 2च मिनिटांमध्ये आपलं 2च मिनिट. सगळ्यांनी खूप काही माझ्याबद्दल खूप काही मनात साठवलेलं होतं किंवा आहे तुमच्या मनात दिसतं. प्रत्येक व्यक्ती हा एक असा आहे ज्याच्यामध्ये मी म्हणजे मला मी दिसतो मी कसा आहे. तुम्ही जे काही बोलले, रामेश्वर असेल, नळेश्वर असतील, पद्माकर असेल, मिलिंद लोखंडे आणि माझं म्हणजे अनिल तर आहे भाई आहे. तर माझं असं आहे की मी काय म्हणते, यांनी जसं वर्णन केलं कृष्णाचं, म्हणजे नाव दिलं मला, त्याचा अर्थ मी असा सांगतो की ज्या भूमिकेमध्ये आहे ना कृष्णा, तिथे तो तसा सूट होतो. जिथं लढायला आहे ना तो तिथं लढवाई असतो, आणि जिथं तो मित्र आहे, जिथं तो लहान मुलं आहे तिथं लहान मुलं आहे, जिथं चोरी करायची तिथं नटकट आहे, जिथं खोडी करायची तिथं खोडीच करणार. हे जे म्हणजे त्या भूमिकेला सूट करणं, त्या क्षणात असणं, जसं यांनी सांगितलं पद्माकरने, त्या क्षणात म्हणजे मी ह्या क्षणाला माझा रोल जो आहे त्या रोलमध्ये मी तो परफेक्ट प्ले करत असतो. ते जे कॅरेक्टरिस्टिक सगळ्यांना जाणवतं की मी रामेश्वर बरोबर असतात, रामेश्वरला मी रामेश्वर सारखा जाणवतो, लोखंडे बरोबर असलं तर मी त्यांच्यासारखा जाणवतो. जसं अनिल म्हणला की माझ्यासोबत लेडी टीचर्स असतील तर त्यांना अगदी म्हणजे असं बॉन्डेज किंवा काय कुठलं भिंत जाणवत नाही, असं की आपण यांच्याशी काही व्यक्त करावं किंवा काही मागे ठेवावं, किंवा फर्स्ट इयरची मुलं असतील, मुले असतील, मी शिकवायला असेल नसेल, म्हणजे हे सगळं जे तुमच्याकडनं मला ऐकायला मिळालं त्याचा मी अर्थ असा लावला. आणि तुमचं प्रेम मला वाढदिवसच नाही पण मला रोज जाणवतं. म्हणजे मी सकाळी पंचिंग पासून ते संध्याकाळी पंचआउट पर्यंत जे लोक मला भेटतात, भेटल्याबरोबर जे पहिलं फर्स्ट स्माईल असतं त्या स्माईल मध्येच मला तुमच्या सगळ्या भावना, म्हणजे दिवसभराच्या भावना किंवा आपल्या दैनंदिन आपल्या नात्यातल्या भावना लगेच समजतात. त्याच्यामुळे मला फारसं काही व्यक्त होण्याची गरज पडत नाही, आणि माझ्या लेखनातून मी व्यक्त होतच असतो. ते व्यक्त झाल्यानंतर तुम्ही लोक तेवढे कनेक्ट होतच असतात, तुमच्या सगळ्यांची रिप्लाय मला येतच असतात. तुमच्या व्यतिरिक्त आणि हे जे जग आहे आपलं टेक्निकल फील्ड, आपण शिक्षक, मुलं आणि शिक्षण याच्या बाहेरचं जग सुद्धा माझ्याशी कनेक्ट झालं माझ्या लिखाणामुळे. कदाचित माझ्यातली ती भावुकता आहे. मला जसं कोणीतरी नळेसरने सांगितलं की 10 लोक वेगळ्या गेटअपमध्ये आणि एखादा जर दुःखात आहे तर माझी पहिली नजर दुःखात जो आहे त्याच्याकडे जाते, आणि मग त्याच्याबद्दल वर्णन केल्यानंतर मी जे काही लिहितो आणि माझं जे लिखाण आहे, मी जे काय करतोय, मला काय वाटतं हे लिहावं किंवा मी काय लिहितो, याचं कारण एकच आहे की समाज भान जागृत व्हावं. समाज भान जागृत व्हावं म्हणजे काय की आपण मेकॅनिकल लाईफ फार हे झालं, मेकॅनिक टाईप झालेलं आहे, म्हणजे मेकॅनिकल लाईफ झालं, यंत्राला बांधले गेलेले, आपण घड्याळाला बांधले गेलेले आणि आपल्याच स्वार्थाला बांधले गेलेले. त्यानुसार आपण पळतोय, त्यानुसार आपण काहीतरी मिळवतोय, ते मिळवलं की आपण सुखी होऊ अशा संकल्पनेत आपण आत्मकेंद्रित झालेलो आहे. आपल्याला आजूबाजूला दिसायचं बंद झालेलं आहे. तर मला फक्त तो तुमचा म्हणण्यापेक्षा समाजाचा जो विजन आहे तो एक्सपांड करायची माझी फक्त ती ड्रीम आहे की सगळ्यांकडे बघा, सगळे आपलेच आहेत, सगळे आपल्यासारखेच आहेत, प्रत्येकाचे दुःख वेगळे आहेत. प्रत्येकाला वाटतं की मला दुःख आहे, पण माझ्या लिहिलेल्या स्टोरी जर तुम्ही वाचल्या तर तुम्हाला कळेल खरे मेरा गम कुछ भी नहीं था, जसं आपल्याला वाटतं. म्हणजे आपल्याला वाटत होतं, म्हणतो ना की मेरा कितना गम है और जब मैंने देखा तो मेरा गम कुछ भी नहीं. तर हे जे म्हणजे लिटरली काही लोकांना म्हणजे तरुणांचं जर तुम्ही बघितलं वाचून की तिला दिसत नाही, किंवा अजून भरपूर मुकबधीर मुलं भेटतात, अपंग भेटतात, यांना काहीच नाही दिलेलं देवाने, शरीर म्हणजे जे काही अचीव करायचं त्यासाठी काहीच दिलेलं नाही, आणि ते लोक रडत नाही. आपण रडताना बघितलं की मला त्याचं वाईट वाटतं. आपली मुलं किंवा आपल्या कॉलेजची मुलं किंवा आपली स्वतःची मुलं, आपल्या कुटुंबातली मुलं हे त्यावेळेस करत नाही, त्यांच्या पुढे हे उदाहरण खूप एक आयडियल असणार आहे. अशा दृष्टीने मी लिहितो, समाज भान जागृत करण्यासाठी लिहितो, आणि त्या लिखाणातून
समाज म्हणजे जागृत होतंय ते होत आहे, परंतु तुमच्या सारख्यांचं प्रेम मला खूप मिळतं प्रचंड. म्हणजे इतकं प्रेम करताय की आज आज माझ्या वाढदिवसाला मला पूर्ण जाणवतं की प्रत्येक जण ज्याच्या ज्याच्या परीने ज्यानं जे साठवलेल्या भावना आहेत ते आपल्या माझ्याकडे म्हणजे जसं कोणाकडे कुठले फुलं आहेत प्रत्येक जण येऊन येत आहे माझ्याकडे फुलं टाकतायत असं वाटतंय मला. असं इतकं म्हणजे मी त्याच्यात बुडून गेल्यासारखं मला वाटतंय. तर या सगळ्या तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. माझ्याकडनं जे काही तुम्हाला शक्य आहे ते मी नक्कीच करेल. आणि तुम्हाला माहिती मी म्हणजे ॲल्युमिनीमध्ये कनेक्ट असल्यामुळं माझं जो सोशल कनेक्ट असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम साधारण फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम ह्याच्या माध्यमातून ज्यावेळेस मी तो फ्लोट करतो म्हणजे तो सगळ्या समाजापुढे मांडतो तर एवढ्या मोठ्या कनेक्टमधनं कुठून तरी त्याचं सोल्युशन येतं. त्यामुळे असं तुम्हाला कुठलाही काही प्रॉब्लेम असो तुमच्या पर्सनल लाईफमधला असो, फॅमिली लाईफमधला असो किंवा टेक्निकल प्रॉब्लेम्स असो काही असो तुम्ही मला सांगत चला. बऱ्याच वेळा असं होतं की आपलं नाव जाहीर न व्हावं म्हणून अशा पद्धतीने पण मदत आपण मागतो बऱ्याच वेळा अनोनिमस स्टेटस टाकून. पण मी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुमच्या मदतीला येईल. तर मला नक्की त्या योग्य समजा, मला सांगत चला. तुम्ही दिलेल्या प्रेमातून मी उत्तर होण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर असंच प्रेम राहू द्या. आणि आज जो काही तुम्ही सगळ्यांनी मला काय म्हणताय त्याला की हे एवढा मोठं कर्ज एका जन्मात फिटणं शक्य नाही. तर थँक्यू व्हेरी मच. जास्त सेटिंग थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. त्यानंतर आपण बर्थडे सेलिब्रेशन येस येस करू थँक्यू. बोला ना. कारण आता स्वतःसाठी काय काय मागितलं काय लागलं ते सांगा. तिनंच लागलं ना, तिनंच आणलं थोडं एक नेला होता त्यांना, ते चार आणलं त्या, तीन आणलं त्या. हा, फक्त हिशोब ठेवा. इकडे काढतो. व्हिडिओ आहे. व्हाईट बटन पण आहे, त्याला क्लिक केलं की फोटो चालू व्हिडिओ मध्ये. किती वेळ टाइम लागला? चला घेऊ मॅडम. घेऊन सर बाहेर सत्कार करा थँक्यू. कोणा जायचं स्पेट कोणाचा स्पेट सर